मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. मुंबईची एक जोडी आहे, अपराजित जोडी. भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि सैराट. अक्षरशः या जोडीनं मुंबईमध्ये एवढा दबदबा केला आहे. एखादी शर्यत हरली असेल, 1 ते 2 शर्यती हरली असेल, परंतु जेव्हा जेव्हा पळाली आणि दोन्ही साईडनं पळती जोडी, ही किती मग टॉपची गाडी असू द्या, त्या गाडीला रोखणं कठीण झालं. एवढी स्पीडनं पळतात बैल. खरंच मानली जोडी, खरंच मानली या जोडीला. कशा पद्धतीनं पळायचं असतं मुंबईमध्ये, एवढी सोपी गोष्ट नाही. मुंबईमध्ये खतरनाक पब्लिक असतं आणि त्या पब्लिक चिरत पळावं लागतं आणि वाटतं एवढं सोपं नाही. मुंबईचं बी 2 फेऱ्याचं मैदान वाटतं असं बिनजोडचं, पण खरंच लय खतरनाक आहे. त्यांची शर्यत ती आवडते आपल्याला बघायला. काय अवघड आहे, ह्या जोडीला रोखणंच कठीण आहे. कोण या जोडीला रोखू शकते, तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतंय बकासूर मथुर एकदा ही जोडी मुंबईच्या बिनजोडला पळावी. कारण की कसं होतंय, लय स्पीडनं एवढी जोडी पळती या भुंगा सैराट की अक्षरशः वाटत नाही ही जोडी हारलं म्हणून. पण मला वाटतंय बकासूर मथुर ही जोडी जर पळाली, काहीतरी घडू शकतं. जरी काय नाही घडलं तरी मथुर आणि घोटचा सर्जा एकदा जोडी पळावी, प्रेक्षकांसाठी पळावी. कारण की खतरनाक आहे ही सुद्धा जोडी. वाटते एवढी सोपी नाही. मथुर आणि घोटचा सर्जा, काय मथुर आहे, बिंदोडचा बादशाह आहे तो. आणि घोटचा सर्जा तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ते पळतंच भुंगाला हरवायचं जर असेल, भुंगा आणि सैराट. खरंच मी आपलं कुठल्या नंदीला असं ट्रोल वगैरे काय करत नाही बरं का. मी फक्त एवढंच चर्चा करतोय की ही जोडी आहे मुंबईची, एक अपराजित जोडी आहे बिनजोडची. या बिनजोडच्या जोडीला जर हरवायचं असेल तर कोणती जोडी पळावी ही फक्त मी सांगतोय लोकांना. कुणी गैरसमज काय अर्थाचा अनर्थ कुणी काय करू नये एवढंच सांगतो. मथुरसोबत बकासूर किंवा घोटचा सर्जा जर पळाला तर बघूया, ही जोडी रोखली जाऊ शकते. आणखीन एक जोडी आहे बकासूर आणि घोटचा सर्जा. ही जर जोडी पळाली तर सांगू शकत नाही नाही, पण बकासूर आणि घोटच्या सर्जाला या जोडीने एकदा हरवले. त्याच्यामुळे ही जोडी खतरनाक आहे बाबांनो. ही जोडी जर भीतीच वाटते पळताना, एवढे दबदबा आहे त्या जोडीचा. मग कोण आहे? बकासूर आणि मेहरबान. ही सुद्धा जोडी चांगली पळेल त्या बिनजोडला यांच्या विरोधामध्ये, आणि ही जोडीसुद्धा हरवू शकेल बरं का, असं मला तर वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि जर समजा ही जर जोडी नाही पळली तर मेहरबान आणि घोटचा सर्जा ही जोडी एकदा पळाली पाहिजे. माझी एक मनामध्ये इच्छा आहे. शेवटी आता आपण कसं आहे की आपण फक्त सांगू शकतोय, मालक ठरवतील. खरंच ही जोडी जर एकत्र यायला पाहिजे, मेहरबान आणि घोटचा सर्जा आणि भुंगा आणि सैराट ही एकदा जोडी जमली पाहिजे. मग बघूया, मग या जोडीला कशी हरत नाही जोडी बघतो. मी एक बैलगाडा शर्यत क्षेत्रातले एक मोठी जोडी आहे, त्यांना एक हरवायचं जर असेल तर ही जोडी पळाली पाहिजे. एवढं मी सांगतोय. असं मी काय कुठल्या नंदीला ट्रोल वगैरे काय करत नाही, फक्त सांगतोय त्या जोडीचा दबदबा आहे. ती जर जोडी जर हरवायची असेल तर या नंदींना ती जोडी जर पाळली पाहिजे त्या मुंबईमध्ये, मला असं वाटतंय बरं का. आणि समजा मेहरबान आणि घोटचा सर्जा जर ही जोडी जर नाही पाळली तर खोटारीचा सोन्या, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो खोटारीचा सोन्या, तो किंवा विमान ही जोडी पळायला पाहिजे. काय ही पण जोडी काय बारकी जोडी नाही, मुंबईची एक टॉपची जोडी आहे. शेवटी आता कसं आहे मालक ठरवणार, परंतु शेवटी मी एवढं सांगतोय म्हणजे काहीतरी त्या जोडीमध्ये आहे बरं का. भुंगा आणि सैराट या जोडीमध्ये आणि भुंगा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. बापरे बाप, काय पळतो या भुंगा. दोन्ही चारही खांदी फिट आहे हा मुंबईचा बिनजोडचा आता बादशाह म्हणायला काय हरकत नाही. काय पळतोय हा, खतरनाक स्पीडनं पळतोय. आणि एक जोडी आहे, आता ही जोडी मुंबईला पाळणार होती परंतु आजारी पडला आहे. हा सचिन, हिंद केसरी सचिन लक्ष जोडी. आयला हरवतील का ही जोडी, काय वाटतंय तुम्हाला? ही जोडी जर मुंबईमध्ये जर पळाली, सचिन लक्ष हिंद केसरीची पुशेगावची जोडी, आणि भुंगा आणि सैराटला हरवू शकेल का? कमेंट्समध्ये सांगा. कोणाकोणाला काय वाटतंय त्यांनी कमेंट्समध्ये सांगा की ही जोडी त्या जोडीला हरवू शकते. बाकी काय
व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. आपला चॅनल जो आहे तो हाईप देत जावा व्हिडिओला, म्हणजे जेवढेच व्हिडिओ लोकांच्यापर्यंत जातील. धन्यवाद.